जनता पार्टीचा, बोला भारत माता की। याला मोबाईल आवाज टाका। सुस्वागतम प्रमुख पाहुणे लोकनेते माजी खासदार आदरणीय रामदेव ठाकूर, प्रशांत ठाकूर साहेब, सन्माननीय आमदार महेश बाबी साहेब, उत्तराखंड जिल्हा भारतीय जनता छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। सन्माननीय भाऊसाहेब पाटील साहेब आपल्या ठिकाणी की भारत मातेच्या प्रतिमेला या ठिकाणी आपण जोडदान करावं। बोला भारत माता की। या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आमदार महेश बाबी साहेब, सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, सन्माननीय ॲडव्होकेट अस्वाजी पाटील साहेब, सर्व मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतोय की आपण महामानवांच्या प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन करावं। सर्व मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतोय की आपण सर्व कार्यकर्ते जे मागे उभे आहेत त्यांना विनंती या ठिकाणी करतोय की आपण सर्वांनी बसून घ्यायचे। उजव्या बाजूला बरीचशी जागा रिकामी आहे, त्या ठिकाणी आपण सर्व कार्यकर्त्यांनी स्थानापन्न व्हावं। लोकनेते माजी खासदार आदरणीय रामदेव ठाकूर साहेबांचं मुख्य मंचावर या ठिकाणी आपण झालं। जोरदार टाळ्यांच्या गजर आपण या ठिकाणी मनापासून स्वागत या ठिकाणी करूया। बोला भारत माता की, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा। नमस्कार। मी नवनिर्वाचित मंडळ अध्यक्ष आपणा सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय। समोर आजच्या या जाहीर सभेच्या निमित्तानं, पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्तानं माझ्या समोर बसलेल्या असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, आपणा सर्वांचं मी उत्तराखंड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। जाहीर सभा, सत्कार समारंभ आणि पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित असलेले तुम्हा आम्हा सर्वांचे नेते, माजी खासदार, लोकनेते रामचंद्र ठाकूर साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आपले नेते माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, दमदार आमदार माननीय महेशजी बलदी साहेब, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य माननीय बाळासाहेब पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय अस्वाद पाटीलजी, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक माननीय अरुण शेठ भगत साहेब, उपस्थित सर्वच जिल्ह्याचे पदाधिकारी, मंडळांचे अध्यक्ष, मंडळांचे पदाधिकारी, उपस्थित सर्वच पदाधिकारी बंधू भगिनी आणि त्याचप्रमाणे आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणारे माझे सगळेच बंधू आणि भगिनींनो, आज जो पक्षप्रवेश सोहळा होतोय, भारतीय जनता पार्टीमध्ये रोजच्या रोज असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये सहभागी होत आहेत आणि आजच्या या सगळ्या पक्षप्रवेश करणाऱ्या सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी खऱ्या अर्थानं
भारतीय जनता पार्टीचं मुंबईचंच नव्हे तर महाराष्ट्राचं नेतृत्व माननीय आशिषजी शेलार साहेब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार होता. सकाळच्या कार्यक्रमाला माननीय आशिषजी आलेले होते, पण अचानक त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना डॉक्टरकडे जायला लागलं आणि त्याच्यानंतर त्यांना मुंबईला घरी जायला लागलं. त्याच्यामुळे माननीय आशिषजी आत्ताच्या या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये खरं म्हणजे त्यांचं ते म्हणत होते की मी थांबू का, पण डॉक्टर जे तपासायला आलेले होते त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही रेस्ट घ्यायला पाहिजे, त्याच्यामुळेच ते गेले. आता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करण्याचं खरं म्हणजे त्याच्यासाठीच म्हणून आज त्यांनी दिवसभराचे कार्यक्रम, दिवसभराची वेळ माननीय महेश बालदी साहेबांना त्यांनी सांगितली होती, त्याच्यामुळे ते आज उपस्थितीत नाहीयेत. पण आपल्या सगळ्यांचे नेते ज्यांनी कधीही निवडणुकांमध्ये पराभव पाहिला नाही, मग त्यांची स्वतःची लोकसभा निवडणूक असेल, माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांची नगरपालिका निवडणूक असेल, आमदारकीची निवडणूक असेल, आलेल्या सगळ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी यश मिळवलं, अशा आम्हा सर्वांच्या जे नेते आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होतोय. भारतीय जनता पार्टी हा देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील हा सर्वात मोठा पक्ष आहे. जगामध्ये एवढे देश आहेत आणि एवढ्या देशांमध्ये एवढे राजकीय पक्ष आहेत, पण भारतीय जनता पार्टीची सदस्यता नोंदणी जी झालेली आहे ती ऑनलाईन सदस्यता नोंदणी आहे. आणि भारतीय जनता पार्टीची आता जवळजवळ 14 कोटी हे देशाचे सदस्य आहेत, भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत. आणि एवढी सदस्य असलेली पूर्ण जगामध्ये कुठलीही पार्टी नाहीये. त्याच्यामुळे सर्वात जगातला सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी. आज भारतीय जनता पार्टी देशामध्ये बघितलं तर राष्ट्रपती भारतीय जनता पार्टीचे, उपराष्ट्रपती भारतीय जनता पार्टीचे, पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे, देशामध्ये सर्वात जास्ती खासदार कुठले असतील तर ते भारतीय जनता पार्टीचे, सर्वात जास्ती मुख्यमंत्री, सर्वात जास्ती आमदार, नगरसेवक, सरपंच, सर्वात मोठी पार्टी कुठली असेल तर भारतीय जनता पार्टी आहे. आणि या पार्टीमध्ये तुम्ही सगळे पक्ष प्रवेश करतात, तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. भारतीय जनता पार्टीमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे ओघ चालूच आहे. गेल्या आठवड्यातच माननीय पप्पू शेठ पाटील आणि या सगळ्यांचाच पंडित शेठ पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईला पक्षप्रवेश झाला. त्याच्यानंतर पण आणि त्याच्या आधी पनवेल उरण तालुक्यातले, पनवेल उरण विधानसभा मतदारसंघातल्या अनेक कार्यकर्त्यांनी, अनेक विभागातल्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आणि पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात, त्याच्यानंतर वर्षभर हा भारतीय जनता पार्टीमध्ये ओघ चालूच राहणार आहे. आज देशामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे. आणि दोन्हीही सरकारच्या माध्यमातून जी काही कामं होत आहेत, विकास कामं होत आहेत, या सगळ्या विकास कामांच्या माध्यमातून तळागाळातल्या नागरिकाचा, माणसाचा विकास व्हावा याच्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टी झटते. भारतीय जनता पार्टीचे आपल्या जिल्ह्यातले तिन्ही आमदार, पेणचे माननीय रविशेठ पाटील साहेब असतील, आपले आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील, आपले दमदार आमदार महेश बालदी साहेब असतील, तिन्ही आमदार हे अत्यंत वेळ देऊन आपल्या सगळ्यांची कामं करत आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे उरण विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय महेश बालदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो विकास झालेला आहे आणि गेल्या 4 वेळा, सतत 4 वेळा जे निवडून आलेले आहेत माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो पनवेलमध्ये विकास झालेला आहे, त्या सगळ्यांच्या विकासाच्या जोरावर भारतीय जनता पार्टीची ताकद ही अधिकाधिक मजबूत होते. आणि त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश करता, तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. भारतीय जनता पार्टीची जसं मगाशी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचं देशभर, संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठी पार्टी झालेली आहे. ती का झालेली आहे तर अनेक कार्यकर्ते, जे बूथचे कार्यकर्ते आहेत, जे सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांचे संघटनात्मक काम जे आहे ते संघटनात्मक काम हे अत्यंत चांगल्या पद्धतीने झालंय. आणि असंच संघटन पर्व हे आता सुरू आहे. आणि संघटन पर्वामध्ये प्रत्येक बूथ
म्हणजे आपल्या पनवेल, उरण, कर्जत 3 विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर आपल्या उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये 1291 बूथ आहेत. 1291च्या 1291 बूथ मध्ये बूथ अध्यक्ष आणि त्यांची 12 जणांची समिती झालेली आहे. एवढं संघटन आपलं झालेलं आहे. त्याच्यानंतर आपले मंडळ आहेत, 17 मंडळ आहेत. नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांचा आपण सत्कार करणारच आहोत. भारतीय जनता पार्टीच्या 17ही मंडळांचे अध्यक्ष सगळेजण तरुण मंडळांचे अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे त्याच्यानंतर याच्या पुढच्या कालावधीमध्ये अनेक जणांना जबाबदारी देण्यात येणार आहे. याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांना सामावून घेतलं जाणार आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही जो प्रवेश करता, तो तुम्ही जो विश्वास टाकलेला आहे, तो नक्कीच सार्थ ठरवला जाईल. तुम्हाला असं कुठेही दिसणार नाही की आपण भारतीय जनता पार्टीत आलो तर काय असं प्रश्नचिन्ह तुम्हाला उडणारच नाही. कारण इथे अनेक जण, अनेक दिग्गज जे आहेत ते गेले अनेक वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये सामील झाले आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या नुसत्या परिवारात सामील नाही झाले, एकरूप झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांचा अनुभव हा तुम्हाला सगळ्यांनाही विचारला आणि चर्चा आपण करतो. त्याच्यामुळे सगळ्यांना असेल तो सकारात्मक आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळे पक्षप्रवेश करतायत. तुमचा सगळ्यांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. पहिले प्रवीण पाटील खारघर शहर मंडळ अध्यक्ष जोरदार टाळ्यांचं आपण अभिनंदन करूया आणि त्यांना शुभेच्छा देऊया. यांना देखील आपण सन्मानित करावं. कामोठी शहर मंडळ अध्यक्षपदी विकासजी घरत, लोकनेते आदरणीय रामजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते नवनिर्वाचित अध्यक्षांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. नवीन पनवेल संधिपती दशरथ म्हात्रे मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतो की आपल्या शुभ हस्ते नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांना या ठिकाणी आपण सन्मानित करावं. तळोजा शहर अध्यक्षपदी दिनेश खानावकर, नेरेवाल अध्यक्ष तळोजामध्ये दिनेश खानावकर, सन्माननीय अडगड ओमशेठ पाटील आपण विनंती या ठिकाणी करतो की पुढील सन्मान आपण करावा. पनवेल तालुका दक्षिण विभागीय अध्यक्षपदी मंगेश वाकडीकर, अस्वद पाटील साहेब आपण विनंती या ठिकाणी करतोय की पुढील सन्मान आपण करावा. उल्वे अध्यक्ष शहर अध्यक्षपदी रुपेश धुमाळ, अध्यक्षपदी प्रसाद भोईर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करावं. प्रसाद भोईर, उरण ग्रामीण धनेश गावण, कालापूर पश्चिम प्रवीण मोरे, कालापूर पूर्व सनी यादव. ठाकूर साहेब आपण विनंती करतो की त्यांना आपण सन्मानित करावं. कर्जत शहर मंडळ अध्यक्षपदी राजेश लाड, शहर अध्यक्षपदी राहुल जाधव, धन्यवाद. जरा जोरदार टाळ्या आपण अभिनंदन करूया. नवनिर्वाचित सर्व मंडळ अध्यक्षांचं अभिनंदन या ठिकाणी करूया. कालापूर काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष माजी सरपंच कृष्णशेठ पारंगे यांचं असंख्य कार्यकर्त्यांचं आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीरच्या पक्षप्रवेश. जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी स्वागत करूया. बोला भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं. असंख्य कार्यकर्त्यांचं सह तत्पूर्वी फक्त प्रमुख नेत्यांचं आपण करतोय. थोड्यानंतर वेळानंतर सर्व कार्यकर्त्यांना मंचावर या ठिकाणी आमंत्रित केलं जाईल. यानंतर महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे उपाध्यक्ष अतुल गरज यांचा देखील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीरचा पक्षप्रवेश होत आहे. त्यांचा देखील पनवेल प्रभाग क्रमांक महानगरपालिकेच्या नगरसेविका प्रियाताई विजय भोईर यांना देखील मंचावर या ठिकाणी आमंत्रित करतोय. या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीरच्या पक्षप्रवेश. जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांच्या या ठिकाणी स्वागत करूया.
आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीररित्या पक्षप्रवेश होत आहे. मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतोय की आपल्या शुभहस्ते पुढील ग्रामपंचायत सदस्य डेरिवली उसरली विश्वनाथ शेळके गुरुनाथ नारायण ठाकूर माजी पंचायत समिती सदस्य, माजी सदस्य खानावळे घोसाळवाडी किशोर शिंदे उरलेले पक्षप्रवेश थोड्या वेळात होणार आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यायचे. कोणचे अक्षर म्हात्रे, दिनेश पाटील, रामदास चव्हाण, विशाल घरत नेते मंडळी त्यांच्या ठिकाणी सन्मान होत आहे. गुरुनाथदादा पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते नांदगाव आणि उद्योजक गुरुनाथदादा पाटील यांना विनंती या ठिकाणी करतोय की आपण मंचावरती यायचे. उद्योजक आणि ज्येष्ठ कार्यकर्ते त्याचबरोबर विक्रम बाळकृष्ण फडके, संजय जनार्दन भगत आणि हॅलो महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे खजिनदार भूषण म्हात्रे, कल्पनाताई मोठे, छायाताई जाधव यांचं देखील यांना तरी विनंती करतो की आपण मंचाजवळ यायचे. मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतोय की आपल्या दोन ब्रिगेडचं देखील आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आपण स्वागत करावं. दापिलीचे सुरेशजी गाताडे आपलं देखील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीररित्या पक्षप्रवेश होते. मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतोय की या प्रमुख नेते मंडळींचं आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं स्वागत करावं. सर्व कार्यकर्त्यांना पत्रकार विनंती आहे की आपण सर्वांनी बसायचे, कोणी उठायचं नाहीये. रविदास पाटील यांना देखील मंचावरती आमंत्रित या ठिकाणी करतोय. देवळीचे रविदास पाटील आपलं देखील जाहीररित्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे. घोसावाडी राजेश शिंदे, आनंद चव्हाण. आता मान्यवरांच्या या ठिकाणी मनोगत या ठिकाणी व्यक्त होतील आणि त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांची नावे या ठिकाणी घेऊन सर्व कार्यकर्त्यांना आम्ही मुख्य मंचात या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत. आजच्या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्तानं आलेल्या आपण सर्वांचं उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज जाहीर सभा आणि पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्तानं आपण सर्वांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय. सचिन चाळके सदस्य दोदिली, समीर दळवी, धन्यवाद. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना विनंती या ठिकाणी करतोय की मान्यवरांच्या या ठिकाणी मनोगत या ठिकाणी व्यक्त होतील आणि त्यानंतर जे कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे त्या सर्व कार्यकर्त्यांना मी मुख्य मंचात या ठिकाणी आमंत्रित करणार आहे. सर्व कार्यकर्त्यांचा सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेब, सन्माननीय आमदार वैशेठ वालदी, लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपलं जाहीर पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे. तुम्ही सर्व कार्यकर्त्यांना विनंती या ठिकाणी करतोय की आपण सर्वांनी बसून घ्यायचे. ज्यांचं मुख्य कार्यकर्त्यांचं नेते मंडळीचं पक्षप्रवेश झालेलं त्या मुख्य नेते मंडळी विनंती या ठिकाणी करतोय की आपण मंचात येऊन स्थानापन्न भाव संघाचे सन्माननीय आमदार महेश बालदी साहेब आपला पक्षप्रवेश आणि मंडल अध्यक्षांचा सत्कार या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आज ज्या लोकांनी प्रमुख लोकांनी प्रवेश केला अशा सर्वांचा स्वागत सोहळ्याकरता आजचा हा कार्यक्रम आहे. आणि त्याकरता उपस्थित आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब, पनवेलचे आमदार सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब, या ठिकाणी खास अलिबागून इथे आलेले आमचे मित्र ज्येष्ठ सहकारी सन्माननीय पप्पू शेठ, ज्यांच्या नेतृत्वात आम्हाला आता जिल्हा परिषद लढवायची आहे आणि जिंकायची आहे.
पप्पू शेटचंही मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, माझे सर्व सहकारी, ज्या मंडळाच्या अध्यक्षांचं आज या ठिकाणी स्वागत केलं गेलं पक्षाच्या वतीने, त्या सर्व मंडल अध्यक्षांना पुढील कार्यकर्ता शुभेच्छा देतो. जे पक्षात आले त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही आज आल्याने भारतीय जनता पक्षाची ताकद निश्चित वाढते आहे. आज कृष्णा शेठ आले, प्रतिम पाटील आले, अतुल करत आले, त्याच्यानंतर आमचे प्रभुदासजी आले. ही सर्व मंडळी आपापल्या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष कार्यरत असलेली, आपापल्या क्षेत्रामध्ये प्रभुत्व असलेली लोक आली. त्यामुळे निश्चित याच्याने भारतीय जनता पक्षाच्या ताकदीमध्ये वाढ होते आणि त्याचा आमदार म्हणून मला नक्की आनंद आहे. मग ती कार्यकर्ते पनवेलचे आहेत, उरणचे आहेत, का उरण तालुक्यातले आहेत, पनवेल मतदारसंघातले आहेत, हा फरक नाही. आमचा उद्देश आणि उद्दिष्ट भारतीय जनता पक्ष 100% करण्याच्या दृष्टीने आहे आणि त्याच्याकरता आज तुम्ही सर्वजण आलात, तुम्ही ताकद दिलीत, त्याकरता तुमचं सर्वप्रथम स्वागत. आणि या सर्व आलेल्या लोकांना मी एक आश्वस्त करू इच्छितो, इथे कोणी जुना नाही, इथे कोणी नवीन नाही. इथे जो काम करेल त्याला संधी आहे आणि जो काम करेल त्याच्यासोबत पूर्ण पक्ष इथपासूनचा दिल्लीपर्यंत राहतो, हे आश्वस्त करण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. मित्रांनो, आज जे मंडल अध्यक्ष झाले त्यांना कालपर्यंत अपेक्षा पण नसेल की मी या कधी भारतीय जनता पक्षामध्ये अध्यक्ष होईल. अमर, तुला होती का अपेक्षा? नव्हती. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढं की विकासाचं राजकारण करत आपल्याला पुढे जायचं. नरेंद्र मोदींची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते 4 वेळा मुख्यमंत्री झाले, तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. या ठिकाणी जे जे झाले, माझं उदाहरण घ्या ना, माझे वडील नगरसेवक नव्हते झाले, मी 4 वेळा नगरसेवक झालो, 2 वेळा आमदार झालो. हे भारतीय जनता पक्षाने दिलं. या ठिकाणी सर्व नवनवीन लोकांना संधी देण्याचं काम भारतीय जनता पक्षात होतं. आणि आपल्याला दिन 4 रहे न रहे तेरा वैभव अमर रहे मा, हे सांगणारं तत्व भारतीय जनता पक्षाचं. आपण देश हिताकरता करायचं. आपण सर्वजण राजकारण करतो म्हणजे काय करतो? मला अशी इच्छा आहे की माझं गाव सुंदर व्हावं, माझ्या गावातले भौगोलिक विकास व्हायला पाहिजे, रस्ते, लाईट, पाणी. याच्यानंतर जर मी नव्या मुंबईच्या एवढ्या जवळ आलोय तर मला या माझ्या विभागाचा विकास व्हायचा आहे. आणि विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाला पर्याय नाही, हे मी जबाबदारीने 2014 पासून सांगतोय. 2019ला सांगितलं, लोकांना पटलं, 2024ला पुन्हा पटलं. आणि भारतीय जनता पक्षामध्ये येणाऱ्यांचा ओघ त्याच जोरात आहे. आणि त्याच्यामुळे अटल सेतू असेल, रेल्वे असेल, विमानतळ असेल, या सर्व ठिकाणी ज्या ज्या डेव्हलपमेंट, या तिसरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी जेव्हाही भाषण करतात तेव्हा ते एक गोष्ट सांगतात की तिसरी मुंबई आणि नैना. नक्की माझा या व्यासपीठावरून आज आमचे गुरुनाथ पाटील जी असतील, नांदगावची मंडळी आहेत, आमचे मंगेश वागडीकर या ठिकाणी आहेत, नैना परिसरातली लोक आहेत. मी जबाबदारीने सांगतो, नैनामध्ये आम्हाला जे प्रॉब्लेम होते ते गेल्या 10 दिवसामध्ये किमान 10 बैठका घेऊन आम्ही त्याला सकारात्मक पुढे नेले. नैनामध्ये पपुशेट 3 अडचणी होत्या की लोकांना राहती घरं तोडू नये, जर तुटत असतील तर त्यांना कन्स्ट्रक्शन कॉस्ट द्यावी, आणि गावठणातली जी डार्क डेन्सिटी आहे ती जागा सोडावी, म्हणजे कुठे 100 मीटरची परीघ वाढवायचं आहे. आणि या तिन्ही गोष्टींमध्ये सिडकोला सकारात्मक करण्यात प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला यश आलं, हे मी या ठिकाणी जाहीरपणे. आणि जर मला रामशेठ ठाकूर साहेबांना विनंती करायची की शेठ 12.5% आपण स्वीकारले, 22.5% एअरपोर्ट करता स्वीकारले, नैनामध्ये तर 40% मिळणार आहे. त्याच्यामुळे जे कोण कालपर्यंत सांगत होते तुमचे ढाबे तुटतील, तुमची घरं तुटतील, निश्चित आम्हाला त्याचा फटका बसतो. पण मला माहिती आहे की नैना आल्यानंतर माझ्या या विभागातील शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होणार आहे आणि तो निश्चित फायद्याचा आहे. एखादंही धोरण जर सिडकोचं शेतकरी विरोधी असेल, शेतकऱ्यांचा अन्याय देणार असेल, मग त्याला आपण राहती घरं तुटत असतील तर त्यांना पैसे देणार आहोत, त्याचा FSI वापरता येत नसेल तर त्याच्याकरता FSI देणार आहोत. शेतकऱ्यांच्या विरोधात आम्ही सिडकोने तिसरी सिटी वसवावी या मताचे आम्ही कधी नव्हतो, नाही आणि नसणार.
शेतकऱ्यांना जे काय असेल शेवटच्या माणसाला त्याचं कुठलाही नुकसान न होता जर तिसरी मुंबई वसत असेल आणि माझ्या इथल्या एरियाचा बकालपणा कमी होत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आणि शासक म्हणून आपल्याला ते करणं पाहिजे. लोकांच्या घरापर्यंत त्या सुखसोयी गेल्या पाहिजेत. आजही आपण बघतो अनेक गावांच्या बाजूला ग्राउंड नाही, सामाजिक सुविधा नाहीत. या सर्व सुविधा नाहीत तर त्याला काय लागतं? आणि मग नैनासारखी जर डेव्हलपमेंट झाली, क्रीडांगण आली, गार्डन आली, रस्ते आले, लाईट आली, पाणी आली, ड्रेनेज आले, सर्व सुखसोयी आल्या, सार्वजनिक आरोग्य केंद्र आली, तर ही कोणाला नको आहे? आज जो बकालपणा वाढलाय त्याच्याकरता आपण या सकारात्मक राहायला पाहिजे हे मानणारे आपण सर्व कार्यकर्ते आहोत. मित्रांनो, येता काळ हा विकासाचा आहे आणि तुम्ही सर्व आज भारतीय जनता पक्षामध्ये विकासाचा दृष्टिकोन ठेवून आलात. तुमचं स्वागत कधीही जुनं नवीन होणार नाही याची ग्वाही देतो आणि सर्वांना सोबत घेऊन सबका साथ सबका विश्वास या धोरणाप्रमाणे आपण पुढे जाऊ हा विश्वास या ठिकाणी देतो. आलात तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये निश्चित आनंद झालाय आणि अशीच भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवूया. येणारी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायती असेल, याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने आपल्याला निवडणूक लढून जिंकायची आहे आणि हा जिंकण्याचा विश्वासाने आपण सर्वजण काम करूया हा विश्वास आपल्या सर्वांना देतो, व्यासपीठाला देतो आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रो, या देशाचे पंतप्रधान आणि विश्वातले लोकप्रिय नेते नरेंद्र मोदीजी यांच्या भारतीय जनता पार्टी नेतृत्वाखालच्या भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आपण सगळ्यांनी प्रवेश केला, आपण करताय. मी तुमचं सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी भारतीय जनता पार्टीच्या बरोबर देशभरामध्ये जोडली जात आहे आणि त्यामुळे आज जगामधल्या सगळ्यात जास्त सदस्य संख्या असलेल्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी प्रथम क्रमांकावरती आहे. जम्मू काश्मीरच्या पासून खाली कन्याकुमारी पर्यंत भारतीय जनता पार्टीवरती लोकांचा विश्वास हा दृढ होत चाललेला आहे. आज या विश्वासाला तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी प्रत्येक जण पात्र ठरत चाललेलो आहोत. आज या सगळ्यांनाच आपल्या प्रत्येकाला या ठिकाणी नेते म्हणून नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी यांचं नेतृत्व, अमित भाई शाह यांचं नेतृत्व, या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसजी यांचं नेतृत्व, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचं नेतृत्व हे आपल्याला निश्चितपणानं भावत आहे. यांच्या कामाची शैली ही आपल्याला आवडती आहे आणि म्हणून आपण बघतो केंद्र सरकार असू द्या, राज्य सरकार असू द्या, जे निर्णय घेत आहेत हे निर्णय सर्वसामान्य जनतेच्या हिताचे आहेत आणि म्हणूनच त्यांच्यावरती विश्वास टाकत आज लोक भारतीय जनता पार्टीकडे आकृष्ट होत आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या येण्यामुळे सुद्धा भारतीय जनता पार्टी अधिकाधिक ताकदवान होणार आहे. आज ज्या मंडल अध्यक्षांचा आपण सत्कार केला, 3 वर्षासाठीची जबाबदारी या मंडलाध्यक्षांच्या वरती आहे. आपल्या मंडलामध्ये जे नवे सहकारी आज भारतीय जनता पार्टीमध्ये आले त्यांना सोबत घेणं, आज आधी भारतीय जनता पार्टीमध्ये जे लोक आहेत आणि भारतीय जनता पार्टीची रचना ही तर आता समोरच्या सगळ्या विरोधी पक्षांच्या चर्चेचा विषय झालेला आहे. त्यांना हवीहवीशी वाटायला लागली आहे, आपल्याकडे अशी रचना असली पाहिजे असं त्यांना वाटतं. भाषणातून ते भारतीय जनता पार्टीच्या या रचनेचा उल्लेख करतात. भारतीय जनता पार्टी बूथ स्तरापर्यंत काम करते, बूथ स्तरावरती कार्यकर्ते आहेत आणि म्हणून आपले नेते सतत सांगत राहतात, बूथ जीता तो चुनाव जीता. म्हणजे आपण बूथ जिंकला तर निवडणूक जिंकू शकणार आहोत आणि या भावनेतून बूथ स्तरावरती भारतीय जनता पार्टी काम करते आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची रचना मग महाराष्ट्राची बॉडी आहे, जिल्ह्याची बॉडी आहे, मंडलाची बॉडी आहे आणि त्याच्या खालोखाल मग शक्ती केंद्र प्रमुख आहे, बूथ आहे. याच्या माध्यमातून अगदी सर्वसामान्य मतदाराला, नागरिकाला त्याच्या प्रश्न मांडण्याच्यासाठी, ते सोडवण्यासाठी ही सारी मंडळी सातत्यानं झटत राहतात. वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम पक्ष देत राहतो, त्या पक्षाच्या माध्यमातून काम करतो. अगदी आज सकाळी हे जे मंडलांचे अध्यक्ष हे इथे आले, सब पदाधिकारी हे इथे आलेले आहेत. सकाळ सकाळ कुठेतरी या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी
स्वच्छता अभियान राबवलेलं आहे, कुठे वेगवेगळ्या पद्धतीनं स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केलाय, कुठे आणीबाणीमध्ये ज्यांनी तुरुंगवास भोगला त्यांचा सत्कार केलाय आणि समाजामध्ये काम करणाऱ्या या लोकांना सोबत घेऊन पुढे जाण्याच्यासाठी काम करत राहिलंय. आज आशिषजी महेशजींनी उल्लेख केला, सकाळी 10:30 वाजता आपल्या पनवेल मधल्या दिलीप वेंगसरकर यांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या पनवेल महापालिकेच्या क्रिकेट अकॅडमीचं त्यांनी उद्घाटन केलं आणि त्यानंतर दुसरा कार्यक्रम त्यांनी कुठला घेतला तर संघाच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्था ज्या काम करतात त्या सगळ्यांचा परिचय करून घेतला आहे. समाजामध्ये ही सारी मंडळी काम करतात, काम करताना त्यांना काय अडचणी येतात याची माहिती सन्माननीय आशिषजींनी घेतली. आशिषजी पनवेलमध्ये आले, तब्येत चांगली नव्हती, जिल्हाध्यक्ष म्हणाले, पण परत जायच्या आधी ज्यांचा प्रवेश केलाय त्या मंडळींना भेटले. मंडलाध्यक्ष जे या ठिकाणी नव्यानं जबाबदारी आली त्यांच्याशी संवाद साधलाय आणि आपल्या पनवेल मधलं एक या ठिकाणी नागरिक दिलीप देसलेजी की जे काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते पण अतिरेक्यांच्या हल्ल्याला ते बळी पडले, त्यांची शोकसभा त्या ठिकाणी होती. आशिषजी त्या शोकसभेच्या ठिकाणी पोहोचू शकणार नव्हते म्हणून त्यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन मगच आशिषजी हे परत गेलेले आहेत. एखादा भारतीय जनता पार्टीचा नेता, भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी कशा पद्धतीनं गांभीर्यानं समाजामध्ये काम करतो याचं उदाहरण आहे. आशिषजी त्या ठिकाणी जाताना, तिथून परत जाताना सातत्यानं महेशजींना आम्हाला सांगत होते की इतके चांगले ताकदवान पदाधिकारी पक्षामध्ये येत आहेत, मला खरं तर थांबायला पाहिजे होतं आणि मला या ठिकाणी खरोखर या ठिकाणी माझी तब्येत चांगली असती की नक्की थांबलो असतो. आशिषजी घरी गेले, घरी गेल्या गेल्या त्या ठिकाणी डॉक्टर त्यांची त्या ठिकाणी वाट बघत होते आणि या अशा पद्धतीनं काम करणारं नेतृत्व प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये ठाई ठाई आहे आणि म्हणूनच आज देशामध्ये भारतीय जनता पार्टी 1 नंबरचा पक्ष बनते आणि म्हणूनच जे मंडळाचे अध्यक्ष नव्याने झालेत त्यांची नवीन कार्यकारिणी बनणार आहे. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देईन. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं मजबूत होणार आहे. जे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत त्याच्यामध्ये कृष्णा शेट आहेत, प्रभुअण्णा दुनिया आहेत आणि सगळ्यांचीच नावं घेतली पाहिजे. या सगळ्यांची ताकद आज भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवणार आहे. मी तुमच्या सगळ्यांचंच या ठिकाणी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि मला खात्री आहे की पक्षाचं काम करण्यासाठी तुम्ही आजवर या ठिकाणी दिवस रात्र मेहनत केली, पक्षाचं काम वाढवण्यासाठी तुम्ही आजवर मेहनत केली. आजवर कदाचित भारतीय जनता पार्टीचे विरोधक म्हणून तुम्ही समोर आलात, पण विरोधक म्हणजे शत्रू आहे असं भारतीय जनता पार्टी कधीच मानत नाही. त्यामुळे आज विरोधक आहे पण त्याच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे, ताकद आहे आणि जर तो समाजाच्या उपयोगाला येतोय तर तो भारतीय जनता पार्टीच्या सोबत आला पाहिजे. या भावनेतून भारतीय जनता पार्टी सातत्यानं अशा नेतृत्वाचं स्वागत करत राहिलेले आहे. आजही पुन्हा तुमचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपण सगळे एकत्रितरित्या येणाऱ्या कालावधीमध्ये अधिकाधिक काम करत राहूया. येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी आणखी ताकदवान होत राहील आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामं करण्याची आपल्या सर्वांची ताकद वाढेल ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. पुन्हा सर्वांचं स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. सगळ्या व्यक्त्यांनी या ठिकाणी मगासपासून सांगितलं की आपण भारतीय जनता पार्टीत आलात आणि तुम्हाला जो आज सन्मान इथं मिळाला तो सन्मान शेवटपर्यंत ठेवण्याचं काम आम्ही सर्वजण करू याची ग्वाही आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतो. हा भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं मी आता जवळ 35 वर्ष या भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही काम करतोय. मला आनंद आणि अभिमान या गोष्टीचा वाटतो की 2014 साली आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेबांनी जेव्हापासून प्रवेश या पक्षात केला तेव्हापासून या रायगड जिल्ह्यात अख्खा लोंढा भारतीय जनता पार्टीकडे यायला लागला आणि चित्र बदलत गेलं. मला असं वाटतंय जवळजवळ दुसऱ्या पक्षातले सगळे आता जागा खाली झाली. एकाच दुसरा अजून प्रवेश मला असं वाटतंय रामशेठजी शिल्लक आहे, तोही मला असं वाटतं की 8-10 दिवसामध्ये व्हायला काय हरकत नाही.
तर हे सगळं चालू असताना तुम्हाला नवीन जेवढे मंडळी या ठिकाणी आले, आम्ही नवीन आणि जुना हा विषय इथं होत नाही, पण तुम्ही आल्यानंतर मग अशी अविनाशजी सांगितलं, या ठिकाणी आमच्या प्रशांतजींनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा इतिहास प्रचंड मोठा आहे. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याची तुम्हाला मला संधी मिळाली. मी 35-40 वर्षापासून जेव्हा या काम करतोय भारतीय जनता पार्टीमध्ये, मला आज आनंद वाटतोय. ग्रामपंचायतीचे मोजके सदस्य, कुठेतरी एखादा दुसरा नगरसेवक अशा परिस्थितीत असलेला हा भारतीय जनता पार्टी माझ्या डोळ्यासमोर या जिल्ह्यामध्ये 3 आमदार आणि विक्रांतजींसारखा विधान परिषदेचा आमदार आणि धैर्यशील सारखा एक राज्यसभेचा खासदार या भारतीय जनता पार्टीला रायगड जिल्ह्यात मिळाला. चित्र बदलत गेलं. 1925 साली हा भारतीय जनता पार्टीला 100 वर्षाचा इतिहास आहे. 1980 साली स्थापन झाले हा पक्ष हा 45-45 वर्षाचा नाहीये. ही विचारधारा संघ जनसंघ भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या अगोदरची जनता पार्टी इतका मोठा सतत 100 वर्षाचा इतिहास असलेली पार्टी आहे. आणि म्हणून तुम्हाला मी बोलतो, आणि आपल्या तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या भाग्यामुळं नरेंद्र मोदींसारखा एक पंतप्रधान तुम्हाला आणि मला मिळाला. ज्या माणसाचं 365 दिवस, कोण अशी व्यक्ती या जगामध्ये 365 दिवस एकही सुट्टी न घेणारा, सातत्यानं 2014 ते 24 पंतप्रधान म्हणून काम करणारा, नो संडे नो मंडे ज्याचा इतिहास घडवणारा, ज्यांचं गिनीज बुक मध्ये नोंद होईल असा पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय या देशामध्ये जगामध्ये कुठे असू शकत नाही. असा पंतप्रधान तुम्हाला मला मिळाला. खऱ्या अर्थानं 365 दिवसामधले काही दिवस ते 3 दिवस आपण दसरा दिवाळी साजरे करतो, इथे फटाक्यांची आताशबाजी करतो, गोडधोड खातो. तुम्हाला दिवाळी न दसऱ्याला नरेंद्र मोदींसारखा माणूस त्या ठिकाणी बॉर्डरवरती सोल्जर बरोबर दिवाळी साजरी करताना दिसतो. असा पंतप्रधान तुम्हाला मला मिळाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्ही सगळ्यांनी टीव्ही वरती बघितलं, युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध 24 तास थांबवणारा जगातला हा पहिला पंतप्रधान आहे की ज्याला त्याच्या समोर रशियाही थांबते आणि युक्रेनही थांबतो. का थांबवलं? आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी गेले, तिथं शिक्षण घेत होते आणि अचानक त्या ठिकाणी युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू झालं. त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना बाहेर येता आलं पाहिजे, रशियातून युक्रेन मधून बाहेर येता आलं पाहिजे. त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना काही इजा होता कामा नये, म्हणून नरेंद्र मोदीजींनी रशियाच्या अध्यक्षांना आणि त्या ठिकाणी युक्रेनला सांगितलं, माझ्या तिथल्या विद्यार्थ्यांना 24 तासाची मुदत द्या, 24 तास तुमचं युद्ध बंद झाला पाहिजे आणि माझा विद्यार्थी या ठिकाणी सुखरूप आला पाहिजे. आपण सगळ्यांनी टीव्ही वरती बघितलं, रशियाने विचारलं, युक्रेनने विचारलं, तुमचा विद्यार्थी आम्ही ओळखायचा कसा? मोदीजींनी सांगितलं, ज्याच्या हातात तिरंगा असेल तो माझ्या देशाचा विद्यार्थी असेल. आणि हे जेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी तिरंगा घेतला, प्रत्येक विद्यार्थ्यांनी सन्मानाने प्रत्येक युक्रेनच्या आणि रशियाच्या बंदुका खाली झाल्या आणि आपला प्रत्येक विद्यार्थी सन्मानानं मायदेशी परतला. आणि ह्याच्यापेक्षा पुढची गोष्ट आपण ऐकली की जेव्हा पाकिस्तानातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा जायचं होतं, मजबुरीने का असेना, पण पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांना सुद्धा तिरंगा ध्वज हातात घ्यावा लागला आणि त्यांच्या मायदेशी जावं लागलं. इतकी मोठी ताकद त्या पंतप्रधानाची हे लक्षात ठेवलं पाहिजे. आज 5व्या स्थानावरती आलो. त्या ब्रिटिशांनी आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं, आपल्याला गुलाम म्हणून वागवलं. तो देश आज 5व्या नंबरवरती देशामध्ये जगामध्ये अर्थकारणामध्ये होता. त्याला मागे पाडून आपण त्या ठिकाणी गेलो, हा 10व्या क्रमांकावरती हा देश गेला. इतकी मोठी ताकद नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण तयार केली. या ठिकाणी असं पंतप्रधान मिळले नाही. महाराष्ट्रामध्ये बघितलं, या ठिकाणी देवेंद्रजींसारखा मुख्यमंत्री मिळले नाही. किती ताकदीनं, प्रचंड ताकदीनं आज महाराष्ट्र चाललाय आपण बघताय. आणि म्हणून मला अभिमान वाटतो की अशा पक्षामध्ये आपण आलात. आम्ही अनेक वर्ष मी तर 35 वर्ष अनेकांना विनंत्या करत होतो की बाबा रे, भारतीय जनता पार्टीमध्ये या, ही विचारधारा अशी आहे, देशभक्तीची आहे, राष्ट्रभक्तीची आहे. या ठिकाणी आपल्याला प्रचंड मोठ्या ताकदीने या देशासाठी काम करायचं आहे. पण त्यावेळेला काही मंडळी आम्हाला हसत होती की नाही, हा भारतीय जनता पार्टी कधीच पुढे येणार नाही, भारतीय जनता पार्टी एवढी मोठे होणार नाही. पण मगाशी अविनाशने सांगितलं, आमच्या प्रशांतजींनी सांगितलं की भारतीय जनता पार्टी किती मोठी झाली. या जगातली सगळ्यात मोठी सदस्य असलेली 14 कोटी सदस्य असलेली ती भारतीय जनता पार्टी झाली.
याच्या अगोदर कोण सगळ्यात मोठी सदस्य असलेली पार्टी होती? एक चीन मधली ती कम्युनिस्ट पार्टी होती, ती जगातली सगळ्यात मोठी सदस्य असलेली पार्टी होती. पण त्या ठिकाणी एक तत्व होतं की तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांना, सरकारी नोकरांना सुद्धा त्या ठिकाणी त्या चायनाच्या कम्युनिस्ट पार्टीचं सदस्य होता येत होतं. पण आपल्या इकडे सरकारी बांधवांना, सरकारी नोकरदारांना एखाद्या पक्षाचं सदस्य होता येत नाही, म्हणून ती चायना सगळ्यात नंबर 1 वरती होती. परंतु आपल्याला हे बंधन असताना सुद्धा 14 कोटीचा आकडा आपण पार केला आणि एवढ्या प्रचंड ताकदीची भारतीय जनता पार्टी या ठिकाणी झाली. मला अभिमान वाटतो प्रभूजी आपला, मला अभिमान वाटतो विजयजी आपला, मला अभिमान वाटतो पारांगीजी आपला, मला अभिमान वाटतो अटलजी घरात आपला. आपल्या सर्वांचा जे नव्या नव्याने ताकदीनं आपण आलात, तरुणांची पार्टी आम्ही ज्याला म्हणतो. आज आम्ही जेवढे तिथे व्यासपीठावरती 17 मंडलांच्या अध्यक्षांचा सत्कार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या हस्ते केला. आपण बघितलं असेल, भारतीय जनता पार्टीने मंडलाचे अध्यक्ष केले, त्याचा वयोगट होता फक्त 35 ते 45. 45 वयाच्या आतलाच आम्ही युवा तरुण या ठिकाणी मंडलाचा, तालुक्याचा अध्यक्ष या ठिकाणी आम्ही बनवला. आणि आज माझ्या समोर जे आलेले सगळे चित्र दिसतंय ते युवा पिढी या ठिकाणी दिसते. मला अभिमान वाटतो की तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत होत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आमचं तत्व आहे, तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, आपण आपल्या पक्षाच्या संस्कारात वाढलेला आहात. या ठिकाणी आमचं एक तत्व आहे, भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे की देश प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी मी. अशा पद्धतीनं तुम्हाला मला वागायचं आहे. जे आपण सगळेजण आलात तुमच्या ताकदीनं पूर्ण भारत, हा जो रायगड जिल्हा असेल, पूर्ण आपला हा कोकण असेल, या ताकदीनं आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब नंतर सुद्धा येणार आहेत, आपल्या सगळ्यांच्या भेटी घेणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली थोड्याच दिवसात त्या आता कार्यकारी अध्यक्ष आहेत, नंतर त्या महाराष्ट्राचे अध्यक्ष बनतायत. आणि या रायगड पासून, या पालघर पासून ते सिंधुदुर्गापर्यंत 39 विधानसभामध्ये जवळजवळ 37 विधानसभा निवडून आणणारा रवींद्र चव्हाणसारखा नेता तुम्हाला मला लाभलाय. या सगळ्याचं कौतुक या माध्यमातून आपण केलं पाहिजे. आणि म्हणून आशिषजींचा मगाशी मी एकच मिनिटात माझा विषय संपवतो. आशिषजी शेलार साहेब या ठिकाणी सकाळी आले. महेशजींनी पण या ठिकाणी सांगितलं की असा कार्यकर्ता एक मंत्री होतो आणि तो मंत्री तुमच्या माझ्यामध्ये बसतो. सकाळी 10:30ला आलेला एखादा हा आमचा मंत्री, त्याचा कुठेतरी थोडी तब्येत बिघडते. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना कुठेतरी आम्ही औषध त्याने आणायला सांगितलं. एक गोळी आम्ही त्यांना खायला दिली. त्या गोळीनंतर त्यांना असं वाटलं की एखाद्या तासात मी बरा होईल. 2 तास गेले, 2.5 तास गेले, त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. पुन्हा गोळी घेतली. जवळजवळ त्या 5 तासामध्ये 2-2 तासाच्या अंतराने 3-3 गोळ्या घेतल्या, तरी तब्येत त्यांची बरी नाही झाली. मला सांगायला अभिमान या गोष्टीचा वाटतो की असं असताना सुद्धा त्या ठिकाणी क्रिकेटच्या अकॅडमीचं उद्घाटन एवढ्या उन्हामध्ये केलं. त्यानंतर आलेले सगळे जेवढे आत्ताचे जेवढे या ठिकाणचे प्रमुख कार्यकर्ते होते, ज्यांनी प्रवेश भाजपात घेतला, त्यांच्या गळ्यामध्ये मफलर घातला. त्याच्यानंतर त्या ठिकाणी शोकसभेला जाण्याऐवजी आम्ही त्या ठिकाणी देसले यांच्या घरी हा मंत्री पोट बिघडलंय तरी जातो. ही भारतीय जनता पार्टीची तत्व आहेत, ही भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहेत. आणि असा मंत्री आमचा मुख्यमंत्री देवेंद्रजी अशाच पद्धतीचे तुम्हाला अनुभव येईल. आपल्या पक्षात आपण आलात, एक साधा कार्यकर्ता म्हणून तुमच्यामध्ये बसणं उठणारा आमचा हा देवेंद्रजींसारखा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुमच्याने आमच्या भाग्याने आम्हाला मिळाला. आपण आता सगळे भाग्यवान झालोत की भारतीय जनता पार्टीचे सदस्य झालोत. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आभार मानतो, अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करून तुमचा सन्मान असाच राहील अशी तुम्हाला ग्वाही देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघातील पनवेल, उरण, खालापूर या 3 तालुक्यातून जे मंडळ प्रमुख म्हणून आपण ज्यांना निवडलं ते मंडळ प्रमुखांचा सत्कार आणि त्याचबरोबरीनं असंख्य असे शेकडो नव्हे तर हजारो कार्यकर्ते आज आपल्या पक्षात प्रवेश करतायत. त्याला विविध पदावरचे विरुद्ध पक्षामध्ये असलेले कोणी सरपंच, कोणी नगरसेवक, आणखीन अशा मोठ्या पदावर पक्षाच्या असलेले जिल्हा तालुका पदावर ते पक्ष प्रवेश करतायत. त्यांच्या सत्काराकरता, स्वागताकरता उपस्थित असलेले पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बलदे, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, अरुणशेठ भगत, सर्व मंडळ अधिकारी
अधिकारी म्हणू ना पदाधिकारी चला आणि मंडळ अध्यक्ष. पूर्वी आपल्याला मंडळ म्हटलं तलाठ्याच्यावरती सर्कल असतो ना ते बराचसा म्हणजे आज 7-8 ग्रामपंचायत कारभार पाहायचं असं असायचं. पण पूर्वी आपले जे मंडळ होते उदाहरणार्थ पनवेल तालुका हा एक मंडळ होता. म्हणजे अशा रीतीनं एक मंडळ म्हणजे कितीतरी मोठा असायचा. आता आपली पनवेल उरणची लोकसंख्या आणि मतदारसंख्या इथं इतकी वाढली की त्याच्यामुळं आपल्याला पनवेल उरण खालापूरमधले 17 मंडळ प्रमुख बनवावे लागलेत. एक दिसतं आपल्याला की इथं आलेला माणूस जो आहे ना तो प्रत्येक जण जो असतो तो मोदी साहेबांच्या फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काम करण्याकरता इथे येतो आणि आपल्या विभागाचं आपल्या गावाचं काम व्हावं ही त्यांची अपेक्षा असते. स्वतःचा मान सन्मान वाढवण्याकरता येतो असं नाही. आता आमचं जीवन गावण मगाशी मला उभा तिकडे दिसला. म्हटलं आता हा शेकात असताना किती भाव होता त्याचा हे तसं बघायला गेलं उलट तालुक्यामध्ये चांगलं प्रामाणिकपणानं पक्षाचं काम करणार असा. आणि म्हटलं बराच वेळ उभा आहे. त्याला असं नाही वाटलं की मी उभा आहे तर मी कमी आहे म्हणून. माझ्या लक्षात आलं की तिला बोलून वरती इकडं घ्यायला लावलं. आता मंडळ अध्यक्ष आम्ही त्या धुमाळा बनवलं आहे तो पण जाऊन बसला. पण त्या काय इथं खुर्ची टेप अगदी स्टेजवरच पाहिजे अशातला भाग नाही. भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याला पद हे कामाकरता आहे अशा प्रकारची जाणीव असते. आणि हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असून तरी पण नव्यानं हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करता. मी तुमचं सगळ्यांचा प्रवेश करण्यानंतर सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतात. आपल्याला मगाशीपासून अनेक व्यक्तींनी आमदारांनी आमच्या पाटील साहेबांनी भाषणात माहिती सांगितली. माहिती आहे तुम्हाला आणि म्हणूनच भाजपाची महती पटली म्हणूनच आपण नव्यानं पक्षात प्रवेश करतोय. तर हजारोच्या संख्येनं आज पक्षात इथे प्रवेश होत आहे. मी नावं घेतलीच नाहीत. मंडळा प्रमुखांची नावं घेतली तरी 17 नावं घ्यायला लागली असतील. स्टेजवर आणखी जुने भरपूर चांगले नेते आहेत त्याची नावं घ्यावी लागली असतील. पण आपल्याकडं नाव घेतलं न घेतलं मान सन्मान आपल्याला कामामध्ये मिळणार आहे. आपण काम करतोय ते त्याला मान मिळणार आहे. हे पक्षाने आता दाखवून दिलं की सगळे यंग असे आपले मंडळ पदाधिकारी अधिकारी निवडले. नाही तर काय असतं बाकी ठिकाणी अरे मी इतका जुना आणि मला नाही त्याला दिलं आहे ना. मी इतकी वर्ष काम करतोय आणि मला पद न देता प्रमुखाचं त्याला दिलं. रागवारागी होते. भाजपात होत नाही कारण मोदी साहेबांनी दाखवून दिले, फडणवीस साहेबांनी दाखवून दिले, आपल्या बावनकुळे साहेबांनी दाखवून दिले की आम्हाला काम करता इथं आलोय. रात्रंदिवस काम करायचं आहे. ते स्वतः काम करतात आणि त्यामुळं आपल्याला त्यांचा आदर्श घेऊन पुढे जायचं असतं. आणि त्याच्यातूनच आपल्याला भारतीय जनता पक्षाची म्हणजे आपल्या देशाची आपल्या राज्याची आपल्या विभागाची प्रगती साधता येते. आणि ते प्रगती करता तुम्ही सर्व हजारो जण इथं आलात. मंडळ अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं आणि म्हणून त्यांना तरुणपणात आपण ती पदं दिली. आपल्याला आपल्या भागामध्ये भाजपचं काम दिसलं म्हणून तुम्ही आलात. म्हणून सगळ्यांची नावं मी घेतली नाही, घेऊ शकत नव्हतं. इतकी लांब लचक यादी ती आहे. तर सगळ्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो तुमचं की नवीन जबाबदारी चांगल्या रीतीने पेळाल. आणि तुम्ही ज्या पक्षात आलात त्या पक्षामध्ये मला सांगितलं मला मोदी साहेब आज जगामध्ये सगळ्यात पसंती कुणाला असेल तर मोदी साहेबांना आहे. आपल्या भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात किती मोठं धवल यश या विधानसभेमध्ये मिळवलं हे तुम्ही पाहिलात. आणि त्याच्यामुळं सगळीकडनं आज ओघ आहे भारतीय जनता पक्ष. पनवेलचा आमदार भाजपचा, उरणचा आमदार भाजपचा, आणखीन विधानसभेमध्ये आमचा 3रा आमदार. पुढे आणखीन मतदारसंख्या वाढते. पुढल्या वेळी एखाद्या इथं आणखीन एखादा आमदार वाढला तर तोही भाजपचाच असणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही कोणाच्याबद्दल शंकायचे कारण नाही. ते 2 आमदार आहेत, 3 आहेत, आता 4था आमदार सुद्धा आपला होऊ शकतो. आणि तशा दृष्टीनं आपल्याला
आपण सर्वांनी काम करूया, आपला विभाग मजबूत करूया. आपोआपच महापालिका असेल, जिल्हा परिषद सदस्य असतील, आता ग्रामपंचायत निवडणुका लागल्यात. पहिल्यांदा ग्रामपंचायतीवर आपल्याला काम करून दाखवायचं आहे. नंतर जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असेल, महापालिका असेल, सगळीकडं मग ती पनवेल असो, उरण असो किंवा आणखीन अलिबाग असो, पप्पू शेट्टी तिथं आलेत आणि अस्वाद पाटील एक डॅशिंग नेतृत्व आहे. जे मूर्ती लहान कीर्ती महान आहे त्याची. तसं म्हणजे अलिबागचं पाणी आपल्याला तुम्हाला माहिती आहे कसं आहे ते. मी त्यांच्यावर बरीच वर्षी काढली म्हणजे त्या दृष्टीनं. पण आपल्याला त्यांनी मानत असताना नेहमी दिलेलं आहे. साधारणतः दत्ता पाटील, प्रभाकर पाटील यांची पिढी जी पुढं चाललेली आहे, तर त्याच दृष्टीनं इथं आमदार पंडित पाटील, सुभाष पाटील हे सुद्धा आपल्याबरोबर आलेत. त्यामुळं जिल्ह्यामध्ये आता पनवेल उरणपुरतंच न बोलताना जिल्ह्यामध्ये आपण अतिशय चांगले मजबूत होऊ. आता जिल्ह्यात 3 आमदार आहेत. 7 अधिक ज्या विधान परिषद झाला तर 8 होतील. त्यातून 8 पैकी पुढच्या वेळेला 5 तरी आपले नक्की असतील असं मला विश्वास वाटतो. कारण आता तुम्ही ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षात प्रवेश होतोय, तर आता हे काहीच नाही. अजून सुद्धा जसं आज प्रवेश केला तसं आगे आगे होता है क्या हे देखते जाऊ. थोडं दिन में इतकंच फक्त बोलता येईल. आणि एकंदरीत भाजपमय हे दोन्ही मतदारसंघ, अख्खा जिल्हा ओले जलशे राहणार नाही. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वागरे, छाया जाधव, छायादे जाधव, शहाजी केटे, रामदास चव्हाण या कार्यकर्त्यांना विनंती या ठिकाणी करतोय की त्याचबरोबर जालिंदर शेलार, गणेश कांबरे, प्रतीक म्हात्रे, संतोष शिंदे, मोहसिन शेख, पंकज कुमार पांडे, मनीष भगत, सोहेल व्यंकट रेड्डी, राजेश गोळे, संजय नाईक, दर्शन म्हात्रे, चंद्रकांत कोळी, अंकुश देसाई, सतीश आचार्य, महेंद्र कांबळे या अनिल कोंडिलकर, प्रभुदास अण्णा भोईर यांच्या नेतृत्वाखाली या शेकडो कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी स्वागत. मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतो की आपल्या आशीर्वाद या कार्यकर्त्यांचं आपण स्वागत करावं. अनिल कोंडिलकर, आनंद कोंडिलकर, घोसाळवाडी सामाजिक कार्यकर्ते चेतन शिंदे, प्रल्हाद शिंदे, रोशन शिंदे, समीर मोरे. भारत माता की, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा. देवेंद्र जनार्दन भगत, सुभाष हरिभाऊ पाटील, सचिन राजाराम पाटील, गणेश पांडुरंग पाटील, नंदकुमार पांडुरंग पाटील, राजेश राघव बुद्धार, जगदीश मंडलिक भोईर, प्रदीप वसंत वाजेकर, सर्व नांदगावमधून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती या ठिकाणी करतो. ज्यांची नावे घेतो त्या सर्वांना विनंती करतो की आपण मंचात यायचे. मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शिवसेनेतर्फे या ठिकाणी आपल्या पक्षात स्वागत करावं. संदेश नंदकुमार पाटील, नारायण सुदाम कुर्ले, राजाराम वाळकू पाटील, रुपेश शिवाजी, रुपेश शिवाजी मस्कर, जीवन रामचंद्र खुटले, विश्वास रामचंद्र खुटले, अजय विजय भोईर, महेंद्र मारुती खुटले, विक्रम मारुती खुटले, सोमनाथ खुद्दार, मंगेश जनार्दन भगत, सुजय धनाजी खुटले, रोहित अनंत भोईर, मंगेश बाळकृष्ण खुटले, सुजल संजय भगत, प्रज्वल रामकृष्ण मायदे, दिनेश दत्तात्रय खुटले, संकेत संतोष खुटले, विनायक चंद्रकांत खुटले, संकेत संजय भगत, आदित्य आत्माराम फडके, श्याम कृष्णा भोईर, मनीष भुळेराम फडके, प्रवीण सुनील खुटले, सूरज तुकाराम भगत, राहुल रामचंद्र भगत, केतन कदम, पंकज भगत, तेजस ठाकूर, अनुज खुटले, साईनाथ उद्दार, प्रदीप वसंत वाजेकर, जगदीश मंडलिक भोईर या असंख्य नांदगावमधून आलेल्या कार्यकर्त्यांचं जाहीर पक्ष ठिकाणी होत आहे. रेसमधून आलेले कृष्णा परांगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आलेले लक्ष्मण
कृष्णा पारंगे यांच्या नेतृत्वाखाली अरीस मधील कार्यकर्ते लक्ष्मण निटू जांभळे, प्रकाश पांडुरंग पाटील, श्याम पांडुरंग मस्कर, गणेश गजानन जांभळे, अशोक कदम पारंगे, दिनकर पारंगे, भास्कर दादा रेड्डी, संतोष काशीनाथ पारंगे, दीपक राघव जांभळे, दशरथ कुमळू जांभळे, रतन सुदाम गायकवाड, गणेश काशीनाथ पारंगे, दीपक कळंबे, जयराम पारंगे, सुदाम जांभळे, राजेश कळंबे, जयंत अनंत पारंगे, प्रदीप भैरव पारंगे, नामदेव पारंगे, शशिकांत अनंत पारंगे, विलास जाधव, अरुण रघुनाथ पारंगे, सुधीर ठोंबरे, अरुण परशुराम ठोंबरे, राकेश अनंत कळंबे या सर्व कार्यकर्त्यांचं पक्षप्रवेश. शंकर पाटील, सरपंच चांबर्ली यांच्या नेतृत्वाखाली आलेले अरुण नारायण पाटील, विनय सदानंद जांभळे, योगीराज बाळकृष्ण पाटील, सौरभ निलेश पाटील, भरत नामदेव जांभळे, सूरज बंगेरा, अमोल काना जांभळे, अमित रघुनाथ पाटील, अनिकेत गणेश जांभुळकर, गोविंद्र हरिभाऊ जांभळे, अक्षय हनुमंत पाटील, जय मात्रे, ऋषी सदानंद जांभळे, जयंत निंगणकर, शिवम सकाल, सूरज जांभळे, नितीन जसाळ, प्रभुराव रुपेश मुंडे, प्रकाश पांडुरंग पाटील, लक्ष्मण जेठू जांभळे, मस्कर, विकास गण पारंगे, गणेश जांभळे, दिनकर पारंगे, तांबे अबिवली तेल, जयेश खाने, भावेश खाने, सुजीश खाने, प्रतीक खाने, तुषार खाने, चेतन खाने, रवींद्र खाने, प्रवीण खाने आणि महेश खाने, मोतीराम टोंबरे यांच्या नेतृत्वाखाली खाने आंबिवली मध्ये आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचं जाहीररित्या पक्षप्रवेश. धरून पारंगे, भास्कर, रतन सुदाम गायकवाड, गणेश काशीनाथ पारंगे, जयराम देव पारंगे, राम नामदेव पारंगे, विलास विठ्ठल जाधव, हरिदास पाटील, मिलिंद म्हात्रे, अतुल कोटिलकर, तेज शिंदे, आनंद चव्हाण, प्रल्हाद शिंदे, चेतन शिंदे, समीर मोरे, भूषण शिंदे, प्रशांत, वैभव मांडे, गिरीश पाडी, विलास मांडे, भगवान जाधव, महेश मांडे, निहार मांडे, प्रकाश मांडे, हरचंद्र मांडे, हर्षद मांडे, गजानन मालुसरे, जयवंत पाटील, अरविंद पाटील, दिलीप कदम, आर्यन पिल्लई खारकर मागे. प्रथम कांगडा, निखिल साहू, श्रेयस पाटील, दीपक शिंदे, अदित जाधव, आशिष कवडे, मुकेश कवडे, प्रियांशू मंडस, आर्यन पांडे, विशाल चव्हाण, जय राजपूत, पांडुरंग पडवळ, निलेश पडवळ, अनिकेत पडवळ, हरीश पडवळ, अभिराम पडवळ पाटील, रोशन पाटील, नयन पाटील, रोहित पाटील, मनोज बाबरे, निलेश बाबरे, प्रकाश बाबरे, विजय गायकवाड, दिलीप वारपारे, चन्नप्पा, चंदू जाधव, अंकुश बाबरे, करण बाबरे, अनिता खंडागळे, अतिश बाबरे, अभिषेक खंडागळे, प्रणव बाबरे, गुड्डू खान, रुपेश बाबरे, दिलीप बाबरे, मस्के, सुरेश गद्रेच्या खाली दापिली, नारायण पाटील, वसंत पाटील, विनायक पाटील, रोहन पाटील, भावेश माळी, सुरेश गाताडे, मनोज गाताडे, नितेश गाताडे, रोहित गाताडे, उत्तरना, शेखर मिस्त्री, दीपक पाटील या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर स्वागत. प्रवेशाच्या याद्या फक्त त्याच्याकडे देऊ नको कोणाला. पक्ष प्रवेशाच्या याद्या देऊ फक्त तुझ्याजवळ. पक्षप्रवेशाची कोणाची यादी जर राहिली असेल, कोणी नावं राहिली असेल तर माझ्याशी संपर्क साधावा. लाल